संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः. ओम राम दत्तात्रयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानम. बालार्क प्रभिमि इंद्र नीलजटिलं भस्मांग राग उज्ज्वलं शांतं नाद विलीन चित्तपवनं शार्दूलचर्मांबरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तं सिद्धे समाराधितं दत्तात्रयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारका ते सांगत. अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परिसांप्रत कलिदारुण जनाना जमे पवित्र आचरण म्हणून गुरु दयाळपूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहि म्हणती मज प्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत यथामथी वर्णितो. अत्रि अनुसया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यद्दू अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगोद्धार स्वयंवे कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावणी मोक्ष मार्ग लावित असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापुर ग्रामात आपलं राज सुमती राहत. श्री दत्तात्रया ते आराधित मनोभावे करुणिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत. प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणते काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात. विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयती पाहत असे. पिठापुर आंध्र प्रदेशात अवतार घेते श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत. मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्ता ते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त. येऊन गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथोनी कुरवपुरात अंतिस्थायिक होत. दूरदूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. कुरवपूर महासिद्ध पीठ जाना होत असे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारिते. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रथम राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकच असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मृज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणते त्या प्रत मीही पुन्हा अवतरत. देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत. लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित. जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येते पाहत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला. श्री दत्तात्रय चरणार्पणमस्तु. शुभंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.